करताना की भारतामध्ये लिंबूची प्रति हेक्टरी उत्पादकता सरासरी 9 टन प्रति हेक्टरी एवढी आहे. आणि इटली, स्पेन, USA या देशाचा जर आपण विचार केला तर याच लिंबाची प्रति हेक्टरी उत्पादकता ही 30 टनापर्यंत जाते. म्हणजे 9 टन ते 30 टन म्हणजे आपल्या उत्पादनापेक्षा प्रगत देशाची लिंबू पिकाची उत्पादकता ही 4पट अधिक आहे. याच्या कारणांचा जर विचार केला तर नेमकं आपलं चुकतंय कुठं, किंवा आपल्याला अजून देखील प्रचंड वाव आहे. लिंबूची उत्पादकता वाढीसाठी आपल्याकडील बागायतदारांना प्रचंड संधी आहे. याच्यामधले कारण कुठली आहे, या कारणांविषयीचा उहापोह या चर्चा सत्रामधून आपण करणार आहोत. बऱ्याच वेळेस होतं काय की जनरली फळपिकांच्या बाबतीत जर आपण महाराष्ट्राचा विचार केला, काय होतं, लिंबू असेल, मोसंबी असेल, भरपूर पिक आहेत लिंबूवर्गीय. एकदा फळपीक लावल्यानंतर त्या मुख्य फळपिकाकडे आपण त्याच्यामध्ये आंतरपीक घेतो. आमच्या भागामध्ये मोसंबी असेल त्याच्यामध्ये मका घेतात, त्याच्यामध्ये कापूस घेतात, त्याच्यामध्ये ज्वारी घेतात. काय होते की कापूस लावला की पुढच्या वर्षी लागलीच 8-9 महिन्यामध्ये पीक आल्यानंतर आपल्याला पैसे मिळतात. म्हणजे एकंदरीत मुख्य पिकापेक्षा मुख्य फळझाडाकडे दुर्लक्ष करून आपलं लक्ष आंतर पिकाकडे अधिक असतं. ज्यावेळेस लहान बाळ असतं, ज्या नवीन जन्माला आला, आपण त्याला गोवरची लस द्या, कांदण्याची लस द्या, ट्रिपल पोलिओ द्या, अमुक द्या, धमुक द्या, असं का करतो? काय कारण असेल याचं? की त्याच्यामध्ये रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण व्हावी आणि त्याचं आयुष्य वाढावं. साधं असंच आहे ना. तसं जर आपल्याला कुठल्याही फळपिकाची उत्पादकता वाढवायची असेल काय करायला पाहिजे? मोसंबीच्या दुसऱ्या जाती त्या झाडाचं आरोग्य नीट जपलं पाहिजे. मग आरोग्य जपायचं म्हणजे काय करावं लागेल? लिंबूची लागवड आपण कशी केली, त्याच्यामध्ये आंतरपिकं कुठले घेतोय, लिंबूला वेळेवर छाटणी वळण देणं करतो की नाही, आपली जमीन खरोखर लिंबू पिकाच्या लागवडीसाठी योग्य आहे किंवा नाही, त्या लिंबूचं वाण आपल्या भागामध्ये शिफारस केलेलं आहे किंवा नाही. काय असतं की फळपिकामध्ये ठरलेलं असतं की बाबा परभणी जिल्ह्यामध्ये या वाणाची लागवड करा, नाशिकमध्ये या वाणाची लागवड करा, कोकणामध्ये त्या वाणाची लागवड करा, एक ठरलेलं असतं हे की. त्याचप्रमाणे फळपिकामध्ये देखील आपापल्या भागातली जमीन, आपल्याकडे असणारं हवामान, आपल्या भागात शिफारस केलेल्या जाती, आपल्या झाडाचं आरोग्य, आपल्या लिंबूच्या झाडाला करण्यात येणारं संतुलित खत व्यवस्थापन, त्याचं पाण्याचं व्यवस्थापन, त्याच्या कीड रोगाचं व्यवस्थापन, या सर्व बाबींकडे कटाक्षाने लक्ष दिल्यानंतरच आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढवण्यासाठी संधी मिळू शकते. आपण थोडं मोकळी चर्चा करू की नाही. मग याच्यामध्ये आपण विचार केला तर काय बघितलं पाहिजे? आता लिंबू जर बघितलं तुम्ही, त्या लिंबूचं भरपूर महत्व आहे. याच्यामध्ये बघा, रोजच्या आहारामध्ये लिंबू लागते, रविवारी जरा जास्तच लागते, आणि लागतं रविवारी थोडं जास्त. उन्हाळ्यात त्याला भरपूर मागणी असते बघा. पुन्हा काय होतं की या लिंबाच्या पिकामध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्व असतं. काय होतं, हे जे जहाजावर जे खलाशी जातात ना, एका देशातून दुसऱ्या देशात जहाजावर जायचं असलं तर त्यांना ताजा भाजीपाला फळं मिळत नाही.
त्यांना क जीवनसत्वाची कमतरता जाणवते. मग क जीवनसत्व कमी झाल्यामुळे त्या जहाजावरच्या खलाशांना किंवा वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना त्वचेचे विकार जडतात. म्हणून तुम्ही जर जहाजात जर गेलात कधी तर गोण्याच्या गोण्या असतात लिंबाच्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे की लिंबू हे क जीवनसत्व भरपूर असल्यामुळे त्वचेच्या विकारावर अतिशय गुणकारी आहे. सौंदर्य प्रसाधन बनवण्यासाठी लिंबू लागतो. बघा तुम्ही लिंबाची जाहिरात लिरिल साबण बघितला का? त्यामधली स्त्री अंगावर पाणी घेतल्यानंतर लिंबूचं साबण लावल्यावर फ्रेश दिसते. याचं कारण लिंबाच्या रसामध्ये सौंदर्य प्रसाधन हा देखील गुण आहे. बरोबर मॅडम? होम सायन्सच्या मॅडम होताना मी सांगतो ते बरोबर आहे म्हणतात, आहे की नाही? पुन्हा याच्यामध्ये सिट्रिक ऍसिड असतं. सिट्रिक ऍसिडचा वापर वेगवेगळ्या औषधीसाठी केला जातो. आणि लिंबाच्या सालीमध्ये पेप्टिन नावाचा पदार्थ असतो. लिंबाचं तेल देखील काढलं जातं. लिंबाचं सरबत केलं जातं. लिंबाचं लोणचं केलं जातं. आणि बरेच लोक या लिंबाच्या सरबत आणि लोणच्याला प्रचंड आवडतं त्यांना. म्हणून लिंबू या फळपिकाचा जर विचार केला तर याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आणि हे जे लिंबू आहे, वाळलेले लिंबू आखाती देशामध्ये निर्यात केले जातात. लिंबू जे वाळलेले ना त्याची भुकटी बनवतात, पावडर बनवतात. बघा चहामध्ये सुद्धा आता आणलं होतं पण मला नाही मिळाला तो चहा. मिळेल भाषण झाल्यावर त्याच्यात आपण लिंबू पिळतो तात्या. हा बघा बाबांनी आठवण करून दिली आहे. म्हणजे काय की शक्तिवर्धक आणि पाचन युक्त असं लिंबूचं फळ आहे. म्हणून अशा या लिंबूची लागवड भारतामधल्या बऱ्याचशा राज्यामध्ये केली जाते. महाराष्ट्रात लागवड होते, आंध्र प्रदेशमध्ये लागवड होते, तामिळनाडूमध्ये लागवड होते, कर्नाटकामध्ये लागवड होते, गुजरातमध्ये लागवड केली जाते, तेलंगणामध्ये लागवड केली जाते, बिहारमध्ये लागवड केली जाते. आणि महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचा जर विचार केला तर परभणी जिल्हा, नगर जिल्हा, अकोला, अमरावती या भागामध्ये लिंबू पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मग आता लिंबूचं झाड जर तुम्ही बघितलं असेल मध्यम आकाराचं असतं. त्याच्यावर काटेरी फांद्या असतात, फळे गोलाकार आणि चोपडी असतात. फळातील गर पिवळसर हिरवा आणि आंबट असतो. आणि हे जे लिंबू आहे हे लिंबू मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे सरबत करायला, स्क्वॅश करायला, लिंबू तेल काढायला, पेक्टिन काढायला याच्यासाठी याचा वापर होतो. मग या लिंबूची लागवड करताना आपल्याला काही जाती आहेत. जमीन हवामान तर सोडून द्या की आता काय होतं की परभणी जिल्ह्यातल्या जमिनींचा जर विचार केला लिंबू वर्गीय फळपिकामध्ये संत्रा, मोसंबी, लिंबू, कंकुवत, लेमन, कर्णखट्टा, लिस्बन, जाड लिंबू, जाड सालीचं लिंबू, बारामाशी लिंबू असे अनेक प्रकार आहेत. परंतु खऱ्या अर्थानं आपण जी लागवड करतो ते कागदी लिंबू आहे. मग या झाडाची लागवड करण्यासाठी आपण आपल्या भागातल्या जे वाण आहेत जाती बघा. आता याच्यामध्ये साई सरवती एक जात आहे. ही जी जात आहे ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केली आहे. या जातीचं उत्पादन बघा प्रति हेक्टरी 46 टन आहे प्रति वर्षाला. फळाचं वजन 49 ग्रॅम आहे. रसाचं प्रमाण 54% आहे. सालीची जाडी 1.52 मिलीमीटर आहे. याच्यामध्ये बिया 6 ते 7 बिया असतात. आणि कॅन्कर जो रोग आहे, कॅन्कर फळावर जे डाग असतात ना त्या डागासाठी ही जात सहनशील आहे. आणि या जातीचं जे लागवड आहे ही महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. आता बघा याच्यामध्ये दुसरी जात आहे साई सरबती. नंतर आपण जर बघितलं तर फुले सरबती. ही सुद्धा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं वाण आहे. याच्यामध्ये काय होतं की या वाणामध्ये सुद्धा उन्हाळी पीक चांगलं येतं. आणि आपल्याकडची जी जमीन आहे या जमिनीचा प्रॉब्लेम काय आहे की आपल्याकडे परभणी जिल्ह्यामधली जमीन ही काळी जमीन आहे. आणि लिंबू वर्गीय फळ पिकांना चांगलं उत्पादन येण्यासाठी बहाराचं तंत्रज्ञान जमणं महत्वाचं आहे. लिंबामध्ये विशेषतः 3 बहार असतात. आंबे बहार, मृग बहार आणि हस्त बहार.
मग या बहारासाठी काय की मृग बहार जर बघितला आपण किंवा आंबे बहार जर बघितला तर त्याची फळं ही पावसाळ्यात येतात आणि पावसाळ्यामध्ये मुबलक लिंबू असतात. आंबे बहार जवळजवळ 40 ते 50% लोक आंबे बहार घेतात. मृग बहार 20 ते 30% घेतला जातो आणि हस्तबहार फक्त 10% घेतला जातो. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणारा बहार म्हणजे हस्तबहार आहे की ज्या हस्तबहाराची फळं आपल्याला मार्च, एप्रिल, मे या 3 महिने जरी आपण हंगाम साधला आणि वर्षभर जरी गावाला लिंबू खाण्यासाठी फुकट सोडून दिली बाग तरी देखील आपल्याला प्रचंड आर्थिक फायदा लिंबू या पिकापासून मिळू शकतो. कालच कोणीतरी व्हॉट्सअपवर टाकलं की साहेब हस्तबहार कसा घ्यावा याच्यासाठी जास्त फोकस करा आमच्या शेतकऱ्यांना. तीच तुमची अडचण आहे. कारण काय झालं की परभणी जिल्ह्यातलं जर साहेब आपण जर जमिनी बघितल्या तर या जमिनी काळ्या आहे, भारीच्या आहे आणि याच्यामुळे काय होतं की या मातीची काळ्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. आणि लिंबूवर्गीय फळपिकांचा जर तुम्हाला हस्तबहार घ्यायचा असेल तर त्याला आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ताण द्यावा लागतो. तर त्या बहाराचे व्यवस्थापन सुद्धा कसं करायचं याही बाबतीमध्ये आपण चर्चा करू. बघा वेगवेगळ्या व्हरायटी आहे. बालाजी आहे, विक्रम आहे, साई सरबती आहे, ती प्रमेलिनी आहे. विक्रम आणि प्रमेलिनी हे जे ना याची फळं गुच्छामध्ये येतात आणि हे जे 2 वाण आहे जे आपण बघतोय समोर ही जी 2 वाण आहे ही आपल्या परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची वाण आहे. फळाचं वजन 46 ग्रॅम असते. प्रति झाड 2600 फळं एका झाडावर एका वर्षामध्ये आपल्याला 2600 फळं मिळतात. याची आम्लता देखील 8% आम्लता आहे याच्यामध्ये. आणि ही बालाजी एक जात तिरुपती येथून प्रसारित केलेली निवड पद्धतीनं. फळांचा आकार मध्यम असतो, आकर्षक आणि रसाळ असतो आणि खैऱ्या रोगाला हे वाण प्रतिरोधक आहे. विक्रम जात ही आपल्या विद्यापीठाची आहे. प्रमेलिनी ही सुद्धा जात जवळपास 20,000 झाडांचं सर्वे मराठवाड्यामधून केला होता. मला वाटतं 1976-77 ची गोष्ट आहे. आणि त्या 20,000 झाडांमधून एक 6 झाडं चांगल्या पद्धतीने निवड पद्धतीने निवडली होती आणि त्याच्यामधून हे जे 2 वाण आहे प्रमेलिनी आणि विक्रम ही क्लस्टरमध्ये गुच्छामध्ये घोसामध्ये फळं येतात. आणि ही वाण अशी आहे. आणि काय होतं आपल्याकडे की घोसामध्ये कुठल्याही पिकाला फळ आल्यानंतर फळ पिकामध्ये विरळणीला अनन्य साधारण महत्व असतं. कुठलीही फळ पिकं असू द्या. मी आंबा घ्या, मोसंबी घ्या, लिंबू घ्या, पेरू घ्या. एका ठिकाणी जर 4 फळं असतील तर छोट्या आकाराची फळं असताना 2 फळं लिंबूच्या किंवा बोराच्या आकाराची असताना त्याच्यामध्ये 2 फळं तोडून टाका. काय होईल? राहिलेली जी 2 फळं आहे त्याची साईज चांगली मिळेल, फळाचा आकार चांगला मिळेल आणि बाजारपेठेमध्ये चांगल्या क्वालिटीच्या फळांना तुम्ही म्हणाल तो दर मिळतो. आज देखील तुम्ही चांगले लिंबू बघा. ए ग्रेडचं 3.5-4.5 mm चं लिंबू जर असेल तर तुम्हाला चांगला भाव आजही बाजारपेठेमध्ये मिळतो. आता जे काही शेतकऱ्यांनी कलेक्टर साहेबांना सांगितलं की आम्हाला चांगला भाव मिळतो म्हणजे काय की तुमच्याकडे जर क्वालिटी फळ असेल तर त्याच्यासाठी फळं उत्तम दर्जाची निर्माण करण्यासाठी विरळणीला अनन्य साधारण महत्व आहे. असं समजू नका विरळणी केलं म्हणजे आपलं उत्पादन कमी होईल. क्वालिटी लागते. बाजारपेठेत क्वालिटी लागते. आणि आपल्याकडे काय होतं मोसंबी असेल, लिंबू असेल, व्यापारी येतो, बाग बघतो, ठरवून टाकतो आणि तो घेऊन जातो माल. परंतु आपण स्वतः मालाची विक्री करत असताना फळांची त्याच्या आकारमानानुसार जर ग्रेडिंग केली, त्याची जर प्रतवारी केली की बाबा 50 ग्रॅमची फळं बाजूला काढा, 45 ते 50 ग्रॅमची फळं वेगळी काढा, 40 ते 45 ग्रॅमची फळं वेगळी काढा, याची तुम्ही ग्रेडिंग करा. आणि अशी ग्रेडिंग करून जर तुम्ही सरासरी जर काढली तर शेतकरी बांधवांना या लिंबू पिकापासून निश्चितच हमखास चांगलं आर्थिक उत्पन्न मिळतंय. आता दगड साहेबांनी सांगितले की 1 लाख रुपये प्रति एकरी ते आरामशीर काढतात, खर्च वजा जातात. अजून आपल्याला याच्यामध्ये वाढ करण्यास प्रचंड स्कोप आहे. आणि जी लिंबूवर्गीय संशोधन संस्था आहे, लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था आहे नागपूरला, त्यांची एक NRCC लिंबू सेवन म्हणून एक जात आहे. ही जात सुद्धा उच्च रसाचं प्रमाण आहे, फळांचा आकर्षक पिवळा रंग आहे. आणि काही मार्केट असे असतात मित्रांनो की काही मार्केटमध्ये फक्त हिरवच लिंबू चालते. दगड साहेब तुम्हाला कल्पना असेल काही मार्केटमध्ये पिवळ्या रंगाच्या लिंबालाच मागणी असते. बघा
म्हणजे आपल्याला मार्केटचा सुद्धा अभ्यास असला पाहिजे. आपल्याकडे पाण्याची कमतरता असेल, हिरवे लिंबू झाडावर तयार असतील, मग हिरवं मार्केट कुठे आहे तेही आपण बाजारपेठेमध्ये बघणार आहोत. पिवळ्या लिंबाला कुठल्या बाजारपेठेत मागणी आहे तेही आपण बघणार आहोत. म्हणजेच काय, एकंदरीत जर आपण फळाच्या आकारमानानुसार, फळाच्या रंगानुसार जर आपण त्याची प्रतवारी करून जर विक्री केली तर निश्चितच आपल्याला कुठल्याही फळ पिकापासून अधिकचा आर्थिक मोबदला हमखास मिळतो. कारण ही जी पिकं आहे ॲग्रोनॉमिकल करतो आपण, तूर आहे, उडीद आहे, भुईमुग आहे, मूग असेल, उडीद असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, या पिकापेक्षा फळ पिकांपासून आपल्याला अधिक पैसे मिळतात. म्हणून या फळपिकांची लागवड या विविध जातींनी जर आपण केली तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे या फळपिकापासून चांगलं अर्थार्जन होऊ शकतं. आता याच्यामध्ये काय होतं की आपण लिंबूची जी लागवड करतो तर बऱ्याच वेळेस काय होतं की शेतकरी लिंबूची लागवड ही रोपवाटिकेत असेल की बियापासून उगवून केली जाते. त्याच्यामुळे होतं काय की याच्यात सुद्धा एक काळजी घेतली पाहिजे आपण की आपल्याला लिंबूची बाग जर करायची असेल तर आपण एखाद्या बागेमध्ये जायचं. त्या बागेमध्ये गेल्यानंतर एखादं झाड आपल्या नजरेस असं दिसतंय, अरे काय झाड सुंदर आहे, हिरवगार झाड आहे, एकही पान पिवळं नाही, झाडावर फळांची साईज चांगली आहे, एक समान आकाराची फळं आहे, रोग व किडीपासून मुक्त आहे. लक्षात येतं आपल्या कुठलंही झाड असो, आंबा असू द्या, पेरू असू द्या, मोसंबी असू द्या, लिंबू असू द्या, ते झाड आपण लक्षात ठेवा. कारण रोपवाटिकेमध्ये काय होतं की बऱ्याच वेळेस आपल्याकडे उत्पादन कमी येण्याचं कारण की जी रोपं आहे ती निरोगी नसतात, योग्य त्या वाणाची नसतात, योग्य त्या जातीची नसतात. बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी फसवणूक होण्याचा धोका असतो. होत आहे असं. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या मुलाचं जर लग्न करायचं असेल तर आपण मुलीचं बघायला जातो तर आई पाहायला जाते, बाप पाहायला जातो, सगळ्यात शेवटी पोरग जाते, पोराचे मित्र जातात. आपण त्या गावात विचारतो का अमुक अमुकची मुलगी कशी आहे, घरानं कसं आहे, कसं राहील, 100 चौकशा करतो. त्याचप्रमाणे ज्या फळपिकाच्या आधारावर आपलं घर चालणार आहे त्याच्या बाबतीत देखील आपण डोळसपणानं चौकशी केली पाहिजे. आमच्याकडे बरेच शेतकरी गड्याला पाठवून देतात मोसंबी लिंबूची रोपं घ्यायला, जा रे घेऊन येते साहेबाकडून 100 रोपं. गाडीत बसतात, 70 तो टाका साहेब एकावर एक, त्याच्यात त्याचे डोळे मोडतात, त्याच्यात त्याचा शेंडा मोडून जातो, ते लागवड करतोय, पुन्हा त्याच शेतकऱ्याच्या गडी पुढच्या वर्षी येतो, साहेब 50 तूट पडली. अशी आपली लिंबू लागवड. म्हणजे आमच्या भागातले शेतकरी परभणी म्हटले तसे नाही, मला जायचं ना असंच करतात. मला सांगा, जी बाग 20 ते 25 वर्ष तुमच्या घराला पोचणार आहे, तुमच्या मुलाबाळाचे लग्न त्याच्यावर चालणार आहे, त्याच्या बाबतीमध्ये इतकं दुर्लक्ष करून चालत नाही. आणि फळ पिकामध्ये एकदा झालेली चूक भविष्यात दुरुस्त करता येत नाही. कापसाचं लागवड 2 बाय 4 झालं चालतंय, सोयाबीन 2-4 ओळी इकडे तिकडे झालं तरी काही हरकत नाही, तुरीचे 2 पाटे कमी पडले तरी जाऊ द्या, काही टेन्शन घेऊ नका. फळ पिकामध्ये मात्र चूक झाल्यानंतर पश्चातापाशिवाय तुमच्या काही हातात येत नाही. म्हणून फळ पिकाची किंवा लिंबू पिकाची लागवड करण्यापूर्वी आपण आपली जमीन त्या फळ पिकासाठी खरोखर योग्य आहे का याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. म्हणून लिंबू पिकामध्ये नियोजनाला अनन्यसाधारण महत्व आहे. याच्यामध्ये काय करायला पाहिजे की जे झाड तुम्ही बघितलं की बेस्ट झाड आहे, सुंदर झाड आहे, फळं चांगली आहे, एकसारखी आहे, क्वालिटी आहे, साईज चांगली आहे, दिसायला सुंदर आहे, झाडाची पानं हिरवीगार आहे, रोग किडीपासून मुक्त आहे, अशा झाडाची फळं तुम्ही सिलेक्ट करा. स्वतःच करा रोप तुम्ही तयार, स्वस्तात पडतंय. आज एक लिंबूचा जर रोप घ्यायला गेलं तर 40 रुपयाला आहे आमच्याकडे. बघा 5 बाय 5 जर लावलं तर 400 झाडं लागतात प्रति हेक्टरी. 400 गुणीला 40 बघा, इथं 2-5 रुपयात तुमचं कार्यक्रम होतो. एक रोप तयार करायला, एक फळ घ्यायचं 5 रुपयाचं, एक बॅग घ्यायची, 5 भरायची, संपला विषय.
माती सुद्धा बॅग मध्ये भरताना काळजी घेतली पाहिजे, कारण या मातीमध्ये असंख्य जीवाणू असतात, बुरशी असतात, किडे असतात, अंडी असतात, पिल्ली असतात, रोग असते. बरोबर आहे. आपल्याला जखम झाली की आपण माती लागू देत नाही, कारण त्याच्यामध्ये आपल्याला अपायकारक बुरशी असतात भरपूर. मग अशा माती कशी घ्यायची बॅगेमध्ये? पूर्वीच्या काळी जर लिंबू लावायचा असेल तर खड्ड्यामध्ये गवत पेटवायचे. खड्डा जो आहे ना त्याच्यामध्ये गवत पेटवून द्यायचे. का? कारण त्याचं निर्जंतुकीकरण, जास्त तापमानामुळे त्या खड्ड्याचं निर्जंतुकीकरण व्हायचं. त्या खड्ड्यामध्ये अपाय करणाऱ्या, झाडाला अपाय करणाऱ्या किंवा रोपाला अपाय करणाऱ्या बुरशी असतील, किडे असतील, अंडी असतील, त्याचा समूळ नायनाट व्हायचा. आम्ही बघितलंय, आमचे वडील आजोबा जेव्हा लावायचे ना तर ते खड्डे जाळायचे. आज खड्डे जाळायचाच कार्यक्रम बनायचे, निर्जंतुकीकरण करायचं. मग तुम्ही काय करायला पाहिजे की आपल्याकडे जी माती असेल ती माती मोकळ्या ठिकाणी एक 5-10 ट्राल्या टाकून द्या. काय ज्या काय लागतील तुम्हाला, 1-2 ट्राल्या माती तिथं टाकली, त्याच्यावर पाणी शिंपडा आणि पाणी शिंपडल्यानंतर ती माती पॉलिथिनच्या साहाय्याने झाकून बंद करा. अतिउष्णतेमुळे पाणी टाकल्यामुळे त्याची वाफ होते. वाफ झाल्यामुळे वरतून पॉलिथिन असल्यामुळे काय होतं की ती वाफ वर जात नाही. ती कुठे जाईल? ती वाफ मातीमध्ये जाते. आणि मातीमध्ये 40-45 डिग्री सेंटीग्रेड तापमानामध्ये हे जे किडे आहे, बुरशी आहे, जीवजंतू आहे, मुंग्या आहे, काय अंडी असतील, पिल्ली असतील की जी आपल्या लिंबूची मुळं कुरतडून खातात, ती सगळी त्याचा नायनाट होतो. 1-1.5 महिना ठेवा आणि 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला निर्जंतुक माती, जी फ्रेश माती आहे, अशी माती तुम्ही बॅगा भरा. आणि ज्यावेळेस तुम्ही लिंबूची रस फळं कापणार बिया घेण्यासाठी, त्या बिया सुद्धा काय करा की सगळ्या बिया थंड पाण्यात धुवून घ्या, पाण्यात टाका. ज्या बिया तरंगतील त्या बिया लागवडीसाठी निवडू नका. का? तरंगलेल्या बिया कशा असतील? फुफ्फुस पोकळ, काही कामाच्या नाही त्या. बघा, त्या बिया फेकून द्या. आणि ज्या बिया पाण्याच्या तळाशी बुडालेल्या आहेत अशा बिया लागवड करण्यासाठी निवडल्या पाहिजे. संतांनी म्हटलंय, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोड. त्याही बुडालेल्या बियामधून बारीक बिया असतील तर बाजूला काढा. आणि ठोसर बिया, जाड बिया, चांगल्या बिया, निरोगी बिया या निवडून 5 ते 8 सेंटीमीटर खोलीवर त्या बॅग मध्ये जर टाकल्या तर तुम्हाला उत्कृष्ट दर्जाची लिंबूची रोपं हमखास मिळतील. आणि हेच लिंबूच्या यशाचं खरं गमक आहे. तुमची बाग कशी राहणार आहे भविष्यात, ह्या एवढ्या कृतीहून तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे आपण स्वतः ते झाड पाहिलेलं होतं बागेमध्ये, त्याचीच फळं आपण आणली. म्हणजे तुमचा विश्वास त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सार्थ ठरतो. कारण तुम्ही रोपवाटिकेमधून घेऊन आले कुठून तरी, बाजारातही मिळतात रोप आजकाल. मोसंबी, लिंबू बाजारात सुद्धा येते. 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपये. आमच्या औरंगाबादला तर सगळे संभाजीनगरला असे बाहेर चिकलठाण्याच्या बाहेर बसलेले असतात. तिथून लोक लिंबूची कलमा घेऊन जातात. 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर आमच्याकडे तर साहित्याला लिंबूच लागले नाही, साहित्याला इट लिंबूच लागले, गोधडी लिंबूच लागतंय. होतंय, घडतंय. कारण बऱ्याच तक्रारी आमच्याकडे येतात. आम्ही जात असतो या तक्रारी सोडवायला. मग आम्ही तिथे गेल्यानंतर बाबा याची पावती दाखवा, पावती नसते. म्हणून रोपवाटिकेमधून देखील कुठल्याही फळपिकांची रोपं निवडत असताना ते रोप निरोगी असलं पाहिजे. शासकीय रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिका किंवा शासन मान्य नोंदणीकृत रोपवाटिका अशा ठिकाणून आपण रोपं घेतली पाहिजे. जास्त उंचीची रोपं लागवडीसाठी निवडू नका. काय होतं की जास्त उंचीचं जर रोप असेल तर त्या रोपामध्ये जारव्याचं प्रमाण कमी असतं.
ज्या झाडाला जारवा अधिक त्याच्या यशस्वीतेचं प्रमाण देखील अधिक असतं. म्हणून कुठल्याही फळपिकाची 1 ते 1.5 वर्ष वयाची लिंबूची रोपं किंवा कुठल्याही फळपिकाची रोपं आपण निवडली पाहिजे. हा झाला एक कार्यक्रम. आता लागवड करायची आपल्याला 6 बाय 6 मीटर सांगितलं. लागवडीसाठी आपण खड्डे वगैरे घेतो, ते काही महत्वाचा भाग नाही येतो. कलम जर घेतलं, कलमामध्ये त्याच्यामध्ये बडिंग सुद्धा करतात, पण लिंबू पिकामध्ये काही अडचण नाही. चांगले लिंबू सिलेक्ट करून रोपं तयार करा, त्याची लागवड करा. आता लिंबू लावले आपण, तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपण त्या कलमाला आधार दिला पाहिजे. कुठलंही फळपीक लावा, कारण आपल्या बागेमध्ये वाऱ्याची जी वेलॉसिटी आहे, वाऱ्याचा जो वेग आहे, समजा इकडून इकडे वारे, सगळी लिंबूची झाडं अशी झोपलेली दिसतात. आणि कालांतराने जर तुम्ही पाहिलं तर ती लिंबूची फळं अशी जमिनीवर झोपलेली दिसतात. आणि ज्याही लिंबूचा स्पर्श जमिनीला होतो अशा फळाची प्रत खालावते. अशा फळांना बाजारपेठेमध्ये चांगला दर मिळत नाही. अशा फळांमधून मातीच्या संपर्कात आल्यामुळे झाडं टेकलेली दिसतात. म्हणजे बऱ्याच बागा आहे मराठवाड्यामध्ये. तुमच्या जिल्ह्यातलं बोलत नाही मी, फक्त आमच्या भागातलं सांगतोय की त्याच्यावर मत जालना हे शेतकरी चांगले करतात. तुम्ही आमच्या सोबत आहे ना. म्हणून लिंबू पिकाला आपण आधार दिला पाहिजे. आधार दिल्यामुळे काय होईल, झाडं सरळ वाढतील. वाऱ्याचा वेग किंवा जास्त असल्यामुळे आपण जर त्या बागेच्या बाजूला वारा रोधके लावली, वारा रोधके ज्याला विंड ब्रेक म्हणतात, शिवरी असेल, अशोकाची झाडं असतील, उंच वाढणारी झाडं असतील, सुबाबूलचं झाड असेल, हे जर आपण आपल्या बागेच्या बाजूला लावलं तर वाऱ्याचा रोध रोखला जातो आणि आपल्या बागेमध्ये वारा न शिरल्याने झाडं एका बाजूला झुकत नाही. म्हणून लिंबू पिकामध्ये किंवा कुठल्याही फळ पिकामध्ये लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी आपण कलमास आधारासाठी बांबू लावला पाहिजे. आता बांबू लावताना सुद्धा काळजी घेतली गेली पाहिजे. बांबू लावला म्हणजे जमत नाही. बांबू मध्ये एक सेल्युलोज नावाचा भाग असतो बघा आतमध्ये पांढरा. ते मुंग्या जे आहे ना की उन्नी लागते, त्याला उन्नी लागते, त्या खातात. मग तो सेल्युलोज बांबू मधला संपला की मग ते झाडाच्या मुळ्या खायला सुरुवात करतात. याच्यासाठी जेवढा भाग बांबूचा जमिनीमध्ये जाणार आहे त्या भागाला डांबरामध्ये बुडवू. डांबराचा लेप, डांबर उतरायचं, त्याच्यात काड्या एखादी 30 सेंटीमीटर बुडवायच्या. म्हणजे अशा पद्धतीने बांबूचा आधार द्या. आता तुम्ही लागवड केली, आता झाडांना वळण देणं अत्यंत महत्वाचं. काय होतं की कुठलंही फळपीक असेल, लिंबूची झाडं असं भरती उंच वाढवण्याची गरज नाही. लिंबूची वाढ झाल्यानंतर 55 ते 60 सेंटीमीटर वरून शेंडा मारा. शेंडा मारल्यानंतर काय होतं की आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर फांद्या येतात. फांद्या आल्यानंतर फक्त 4 ते 5 फांद्या ठेवा. या दिशेला एक, या दिशेला एक, या दिशेला एक, या दिशेला एक, इकडे एखादी. त्याच्यामुळे काय होईल की त्या लिंबूच्या बागेचं डेरेदार झाड तयार होईल. डेरेदार झाड तयार झाल्यामुळे काय होतं की लिंबूच्या प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश मिळेल आणि कुठल्याही झाडाची चांगली वाढ होण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. तुम्हाला जर इथं 2 महिने बसून ठेवले या लाईटामध्ये चालेल का? पोर ओळखणार नाही बाबाला, पिवळे पडणार तुम्ही, हे की नाही? आता ओळखणार नाही आपल्याला घरी. मला एकट्याला सोडून तुम्ही बसायचं, हे की नाही? सूर्यप्रकाश काय करतो मित्रांनो, वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण करतो. प्रकाश संश्लेषण काय आहे? प्रकाश संश्लेषण अशी क्रिया आहे की त्या क्रियेद्वारे झाड स्वतःचं अन्न हरितद्रव्याच्या मदतीनं, जे हिरवेपणा असतो ते हरितद्रव्य असतं, झाड अन्नाची निर्मिती करतं
आणि आपल्याकडे जर बघितलं तर अलीकडे काय झालं की एक फॅड आलेलं आहे, हाय डेन्सिटी प्लांटिंग, अति घन लागवड. 2 बाय 2 मीटरवर लिंबू लावता साहेब आमच्याकडे, परवा जिल्ह्यातले नाही लावत. मी सगळं जे सांगणार आहे ते आमच्या जिल्ह्यातलं सांगणार आहे. मला सांगा, इतकी दाट लागवड झाल्यावर तुम्हाला जर चौपट झाडं जास्त बसले तर चौपट उत्पन्न नाही येत. म्हणून लिंबू पिकाची तुम्ही जर छाटणी करून 4-5 ब्रँचेस चारी दिशेला जर ठेवल्या, सूर्यप्रकाश चांगला मिळतो. आम्ही इस्रायलला गेलो होतो लिंबूच्या मोसंबीच्या बागावर याला 1 महिना. तर इस्रायलमध्ये अशी वरतून छाटणी करतात, मोसंबीची असेल, लिंबाची असेल, आणि 80% पानांना सूर्यप्रकाश मिळतो. तुमच्या लिंबूच्या किती टक्के पानांना मिळतो सांगा बरं तुम्ही मला. किती टक्के लिंबूच्या पानांना, एक झाड आहे तुमची बाग आहे इथं, 80% पानांना तुमच्याकडे सूर्यप्रकाश मिळत नाही. मिळतो का? तुम्ही बोला म्हणजे मला सोपं जाईल. नाही मिळत. काय होतं की आपल्याकडे फक्त 30-35% पानांना सूर्यप्रकाश मिळतो, बाकी सगळं आतच असतं सगळं कसा. म्हणजे 30% पानांनी प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे निर्माण केलेलं अन्न 70% पानं आईत खाऊ फुकट खातात. आता माझ्या घरात मी एकटाच नोकरीला आहे, म्हाताऱ्याचा फोन येतो, 2-4 हजार पाठवून दे. संध्याकाळी म्हातारी फोन करते, मग तेच भाऊचं असतं जरा ऍडमिशन घ्यायचं पोराचं, लगेच आधी म्हणते की बाबा असं असं काही पाहुणे आले त्यांचं दुखणं करायचं. आणि जर एका घरामध्ये 2-3 नोकरीला असले तर काय दिलो लोड येणार नाही. तात्या एक त्याच्यामुळेच गेले तात्या, यांना नाही सांगायचं तुम्हाला, पण शेतकरी. मला सांगा, 30% पानांनी अन्न निर्माण केलं मॅडम, आणि 70% पानं फुकट खातायत. याच्यामुळे काय होतं, झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. लिंबूची वाढ जर समाधानकारकच झाली नाही, मग ते फळगळ, तो बहार, त्या फळाचा आकार, फळाची प्रत, 3.5-4 सेंटीमीटर डायमीटर, हे भाग लांबच राहिले सर. म्हणून लिंबूवर्गीय फळ पिकांना छाटणीला देखील अनन्यसाधारण महत्व आहे. जसं आपण लहान पोरग असलं की बाबा बाहेरच्या माणसाने की नमस्कार करायचा, मोठ्यांच्या पाया पड. कशासाठी सांगतोय? भारताचा एक सुजाण नागरिक व्हावा, बापाचं नाव त्यांनी रोशन करावं. तो करत नाही, हा भाग वेगळा. लाथा मारतोय नंतर ते सोडून द्या. म्हणजे चांगला नागरिक घडावा म्हणून आपण मुलावर संस्कार करतो. त्याचप्रमाणे लिंबूवर्गीय झाडांवर लागवडीनंतर वळण देणे, फांद्या छाटणे, शेंडा मारणे, मॅक्झिमम पानांना सूर्यप्रकाश मिळणे, ह्या क्रिया जर आपण फळधारणा होण्यापूर्वी जर केल्या, त्याला योग्य खताची मात्रा देणे, 15 मूलद्रव्य, सूक्ष्म मूलद्रव्य, प्राथमिक मूलद्रव्य, दुय्यम मूलद्रव्य, मुख्य मूलद्रव्य, या सगळं जर त्याला खाऊ घातलं, पाण्याचं व्यवस्थापन ठीक केलं, तर अशा लिंबूच्या झाडापासून आपल्याला प्रगत देशापेक्षा अधिकची उत्पादकता हमखास मिळू शकते. किती शेतकरी करतात, आधार देतात, किती वळण देतात, किती 4-5 फांद्या मेंटेन करतात, कलमाची लागवड कशी करतात. कलम लावताना सुद्धा त्या झाडाच्या मुळ्या दुमडल्या नाही पाहिजे, कारण जनरली जर आपण पाहिलं तर मुळ्या ह्या उथळ असतात. लिंबूची जर वाढ बघितली तुम्ही, मुळ्या वरच असतात, 10 सेंटीमीटर खोल जातात, त्या उथळ असतात. मुख्य खोडापासून 120-125 सेंटीमीटर लांब जातात. म्हणजेच काय की मोसंबी किंवा लिंबू पिकामध्ये पुढचं घ्या, पुढचं घ्या. बघा आता बहार धर नाही, म्हणून काय करा तुम्ही मित्रांनो, की या ज्या पिकामध्ये जे आहे की आपण योग्य प्रकारे हे केलं पाहिजे. पुढचं त्याच्या पुढे एक बहार आहे बघा. आता इथं बहार दिसतो तुम्हाला, 3 बहार आहेत. मोसंबी असेल, लिंबू असेल, संत्रा असेल, या पिकामध्ये 3 बहार आहे. काय होतं की बऱ्याच वेळेस आपण फळगळीची जी समस्या आहे त्यांनी मांडला मुद्दा, भरपूर फळगळ होते. आणि कुठल्याही वनस्पतीचा किंवा प्राण्याचा एक गुणधर्म आहे,
की लिंबूवर्गीय फळपिकांना 1,00,000-2,00,000 फुलं येतात. मग मला सांगा की 2,00,000 फुलं आली आणि 2,00,000 फुलाचे 2,00,000 फळं झाडावर आली, एकही फुल गळलं नाही असं समजू आपण. काय होईल? झाडाला सण होणार नाही. मला 2च मुलं आहे का? कारण आपण किती मुलांचं शिक्षण करू शकतो, किती मुलं सांभाळू शकतो, आपली आर्थिक आवक काय आहे, आपली क्षमता काय आहे, या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात ना. आपण पुढे शिक्षण करू शकतो का? म्हणून मराठवाड्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर शेतकरी बांधव लिंबू वर्गीय पिकामध्ये 2-2, 3-3 बहार घेतात. आंबे बहारी असतो, मृग बहारी असतो, फुटला तर अडकणी झाडावर असतो. याच्यामुळे काय होतं मित्रांनो, त्या झाडाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. आपण ठरवलंय की बाबा 3 वर्षातून 2 मुलामध्ये 3 वर्षाचा अंतर असावं. का? त्या मातेचं आरोग्यही महत्वाचं आहे. बाळही सुदृढ झालं पाहिजे, हाच उद्देश आहे ना. दरवर्षी जर बाळ होत गेलं तर त्या मातेचं आरोग्य खराब होईल. मातेचं आरोग्य खराब झालं म्हणजे लवकर तिचा मृत्यू होईल. म्हणून कुठल्याही फळपिकामध्ये आपल्याला जर बहाराचं नियोजन करायचं असेल, आपल्याकडे उपलब्ध असलेलं पाणी, बाजारपेठेमध्ये असणारी मागणी, या बाबींचा विचार करून बहाराचं नियोजन करायला हवे. सतत झाडावर बहार घेतल्यामुळे त्या झाडाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्या झाडाची रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता कमी होते. तुम्ही कंटाळले की टाळ्या वाजवा, म्हणजे मला बसायला कळेल बरं का. हाँ, म्हणजे टाळ्या वाजवल्या की मी बसतो. चाचा बजा क्या बैठो, चलन दो. अच्छा चल, जब तुम बोर हो गए तो तालियां बजाओ. हाँ बघा, ज्या झाडाला जिवंत राहण्यासाठी झाड काय करतंय की 2,00,000 फुलं आल्यानंतर 2,00,000 तर फळं नको आहे तुम्हाला, मग गळू द्या ना फुलं. कुठल्याही सजीवाचा गुणधर्म आहे. त्यांच्या मांजरीने 4-5 पिल्लं दिली होती. पांढरी मांजर आहे तुझ्या घरी, आता मीच दिली त्यांना. हा सुद्धा काय करतो प्राणी, काही मारून टाकतो पिल्लं. की आपण किती पिलांना पोसू शकू, किती पिलांना पाचते मांजर मारून टाकते. तात्या कुत्रीची पिल्लं सुद्धा आमच्या घरात मारते कुत्री. 10-12 आमची मोरी कुत्री होती, 12 पिल्लं झाले, तिनं 4 पिल्लं मारून टाकली. आता 8 सगळूड आहे, 12 तर राहिली असती तर कुत्रीच मेली असती. जनरल आमच्या खेड्यातलं तात्या परवा जिल्ह्यातल्या कुत्र्या कशा आहे माहित नाही मला. अशाच आहे का? भरपूर आहे. ओके ओके ओके. तर बघा, मग त्या झाडाला 2,00,000 जर तुम्ही फळं ठेवली, तुम्ही म्हणता झाड मरून जाईल. करेक्ट आहे. म्हणून या निसर्गाचाच गुणधर्म आहे की ते झाड काय करत आहे की त्या 2,000 फुलामधले 2,00,000 मधले 1-1.5 लाख गाळून टाकतंय. एवढं जमणार नाही म्हणते. काही वाईट वाटण्याचं आपण लगेच मोर्चा, आम्हाला भरपाई द्या, फुलगळ झाली, लगेच साहेबाच्या ऑफिसवर जाऊ. आपण नाही करत तसं. 1.5 लाखातले गळून गेले, आता राहिली 50,000. बरोबर. तर त्या 50,000 फुलाची जर फळं झाले तर काय होईल? पाहिजे का तुम्हाला 50,000 फळं? नको. मग काय करतं झाड? काही नर फुलं मादी फुलावर जातात, त्याला आपण फलन म्हणतो, आहे की नाही. काही फुलामध्ये फलन जर व्यवस्थित झालं नाही, मादी फुलाला नर फुलं भेटले नाही, काही किडीनं रस शोषण केलेले फुलं असतील, काही फुलं दमट वातावरण असेल, काही फुलामध्ये नराचे पार्ट व्यवस्थित डेव्हलप झाले नसतील, काही मध्ये मादीचे पार्ट विकसित झाले नसतील, है की नाही. अशी फुलं 50,000 मधून पुन्हा गळून जातात 25,000.
मजेशीर आहे. आता किती राहिले? 25,000. चालतील का 25,000 फळं? तरी झाड 25,000 फुलाचं रूपांतर फळात करतंय. बारीक गुंडी तयार झाली की झाड पुन्हा विचार करतंय. कारण झाड एक कशावर ठरवतं की तुम्ही त्या झाडाचं लागवडीपासून खत आणि सूक्ष्म मूलद्रव्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलेलं आहे. तुम्ही त्या झाडाला वर्षातून खाद्य, सूक्ष्म मूलद्रव्य, मुख्य मूलद्रव्य, दुय्यम मूलद्रव्य, अन्नद्रव्य किती दिली त्याच्यावरून त्या झाड ठरवतं की किती फळं माझ्या अंगावर असायला हवी. आपण करोनाच्या काळात गेलो नाही, इथं आपली भेट झाली. आज कशामुळे मेलो नाही आपण करोनाच्या काळात? आपण सगळी लकी माणसं आहोत, भाग्यवान आहे या ठिकाणचे शेतकरी. काय कारण आहे? आपली रोग आपली बॉडी बघितली का तुम्ही माझी कशी? खतरनाक. 10 जरी आलं तरी दीपक काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या जिल्ह्यातला असल्यामुळे डेअरिंग करा म्हणजे तुमची रोगप्रतिकारक क्षमता चांगली होती म्हणून तुम्ही जगले ताई. बरोबर आहे. आपण भेटलो आज. भाग्य आहे माझं की तुमचं दर्शन मला मिळालं आज. कोणती लोक गेली तात्या? जी आरोग्याने सुदृढ नव्हती, ज्यांच्या आहारामध्ये सकस आहार नव्हता, ज्यांच्या शरीरामध्ये अन्नद्रव्याची कमतरता होती, जे दुबळे पतले होते, गेले. त्यांची आपली भेटही झाली नाही, पाहू दिली नाही. काही लोक दवाखान्यात पाहू सुद्धा दिली नाही मला. तसं काय होतं मित्रांनो, ज्या झाडाची ताकद चांगली आहे, रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता बेस्ट आहे, ज्या झाडाला संतुलित अन्नद्रव्याचा पुरवठा लागवडीपासून करण्यात आलेला आहे. आता आमच्याकडे 4 वर्षानंतर फळ आल्यावर मग लोक खत देतात. काय होणार? त्या झाडाचं भविष्य आजच कळायला लागलं. तिथं तर 9 टन सुद्धा येत नाही राहत्या. 2-3 टन मी खूप झालं मुश्किल नाही. म्हणून फळगळ मित्रांनो किंवा फुलगळ ही त्या झाडाच्या आरोग्यावर अवलंबून असते. बरोबर आहे. मग त्या काळामध्ये तर लोक काही खायला लागले करोनाच्या काळात. त्या काळात लिंबांना प्रचंड मागणी होती. 10 रुपयाला एक लिंबू विकला काही 15 रुपयाला विकायची. विटॅमिन क, लिंबू खा, आरोग्य बचाव. प्रचंड मागणी लिंबाला मित्रांनो. सगळ्यात बेस्ट बाग पैसा देणारे कुठले असतील तर लिंबाचीच आहे. मोसंबीपेक्षा सुद्धा तात्या. हा बघा सपोर्ट करताय आपलं, येस म्हणतात बघा. म्हणून अशा बागेपासून जर तुम्हाला अधिकचा पैसा मिळवायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं काम करायला पाहिजे. आता लिंबामध्ये तुम्ही आंबेबार, मृगबाराच्या नादीस लागू नका. परंतु हा जर तुम्हाला हस्तबार घ्यायचा असेल, जगताप साहेब हस्तबाराबद्दल तुम्ही मेसेज टाकला होता की नाही? ते आमच्या शेतकऱ्यांना हस्तबाराबद्दल घेऊ आपण, घेऊ. सगळे प्रश्न क्लिअर करूनच जाऊ. तुम्ही थकता का? मी थकतो बघू. जोपर्यंत टाळ्या वाजणार नाही दीपक तोपर्यंत मी बसणार नाही. आता हस्तबार घ्यायचं तर काय होतं? एकतर आपल्या लिंबाची बाग लागवड करत असताना जमीन हा फॅक्टर हस्तबारासाठी अत्यंत महत्वाचा आहे. जर मध्यम हलकी जर जमीन असली तर 100% हस्तबार घेता येतो. परंतु आपल्या जिल्ह्यातल्या ज्या जमिनी आहे, ज्या काळ्याभोर जमिनी आहे, त्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, पाणी धरण्याची क्षमता अधिक आहे आणि लिंबू वर्गीय फळ पिकं अधिकच्या पाण्याला अतिशय संवेदनशील असतात. लिंबूच्या पिकाला जास्तीचं पाणी चालत नाही. जास्तीचं चालत नाही म्हणजे कमी लागतं असं समजू नका. ज्या शेतकऱ्याकडे भरपूर पाणी असेल अशा शेतकऱ्यांनी लिंबू पिकाची लागवड करावी, हा पहिला सल्ला. बरेच दिवस आपण लागवडीचा विचार करत नाही, पाण्याची उपलब्धता काही पाहत नाही, लावून टाकली 10 एकर लिंबूची बाग. असं कृपा करून करू नका. कारण लिंबूच्या बागेला चांगल्या वाढीसाठी हरित वृक्ष आहे लिंबू. त्याची पानगळ अशी होत नाही, सदा हरित.
नेहमी पहा तुम्ही लिंबू सदा येते. तुम्ही जर सोडून दिलं लिंबूची बाग तर वर्षभर फळ येतात त्याला. परंतु वर्षभर फळ येऊन आपला फायदा होणार नाही. आपल्याला फळं लिंबाची घ्यायची असतील तर ती उन्हाळ्यात पाहिजे. सुंठीवाला मागतो, रस करणारे मागतात, भाजीवर पिळणारे मागतात, रविवारवाल्याची एवढीच गर्दी असते. म्हणजे काय होतं, लिंबूला उन्हाळ्यात भरपूर मागणी आणि भाव असतो. तुम्हाला जर दर पाहिजे असतील उन्हाळ्यात लिंबाला चांगले दर मिळतात. यावर्षी सोन्यापेक्षा जास्त दर होते लिंबाला, माहिती का तुम्हाला? बरोबर आहे का? सोन्यापेक्षा जास्त भाव होते जाते लिंबाचे. सोनं घेतलं 10 ग्रॅम, पण लिंबू नको म्हणा तुम्ही बायकोला की नाही लिंबू नको सांगू मला आनंद. इतके भाव होते, 300 रुपये किलो लिंबू. 20 लिंबू वाजता एका किलो मध्ये तात्या. 300 रुपये किलो म्हणजे 20 लिंबू. एक लिंबू कितीला पडलंय? 15 रुपयाला. 15-20 रुपये एक लिंबू. एवढे भाव होते. मग आता हस्तवार घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? काय होतं की तुम्ही आंबेबहारी घेतात, मुरुगबहारी घेतात. याच्यामुळे काय होतं की त्या झाडाला नेमकं कन्फ्युजन होत आहे. बाबाला आंबेबहार देऊ मी का मुरुगबहार देऊ का हस्तबहार देऊ, काहीच कळत नाही त्या झाडाला. झाडाला सवय लावावं लागते तात्या. झाडाला सवय लावावं लागते. कुठला बहार घ्यायचा, किती प्रमाणात घ्यायचा, याचे तंत्र आहे मित्रांनो. तुम्ही आंबेबहार घेतला, मुरुगबहार घेतला, हस्तासाठी प्रयत्न केला, तुम्ही जे शियन म्हटले का तात्या भाषणात तुमच्या, कर्व आणि नत्राचं जे असंतुलन निर्माण होतं, अब्जींचं असंतुलन झाडामध्ये निर्माण झालं, कर्व आणि नत्राचं इम्बॅलन्स तयार होतं. आंबे घेतला त्यालाही तानाला सोडलं, मिरग्या घेतला उन्हाळ्यात तानाला सोडली, हस्तही फुटतोय, आपल्याला वाटतं चालू आहे कार्यक्रम. तसं करून आपल्याला बाग परवडणार नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, लिंबू वर्गीय फळ पिकांचा पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करून, आपल्या जमिनीचा पोत पाहून, बाजारपेठेमध्ये असणारी मागणी लक्षात घेऊन बहाराचं नियोजन करायला पाहिजे. मग काय करायचं, तुम्ही जर आता मुरुगबहार समजा असेल, जून जुलै मध्ये फुलं येतात. जून जुलै मध्ये फुलं आणायची असतील तर तुम्हाला मे महिन्यामध्ये बाग तानावर सोडावं लागते. साधारणपणे 30 ते 50 दिवसाचा ताण जमिनीच्या मजदुराप्रमाणे ठीक असतो. हलकी जमीन असेल 17-18 दिवसाचा ताण दगड साहेब मला वाटतं पुरा होतो, पुरेसा होतो. थोडीशी मध्यम असेल 18 ते 25 दिवसाचा ताण पुरेसा होतो. परंतु खऱ्या अर्थानं लिंबूला ताण द्यायचा असेल, मग तुम्ही तिथं मुरुगबहाराला ताण दिल्यामुळे काय होतं की त्या बागेचा शियर रेशो असंतुलित होतो. आणि पुन्हा तुम्ही सप्टेंबर मध्ये आम्हाला हस्तबहार घ्यायचा म्हणता. झाडाच्या लक्षात येत नाही की बाबा हा बाबा करतोय काय, मला इथे ताण दिला, डिसेंबर मध्ये ताण आंबेबहारासाठी दिला, आता पुन्हा येणाऱ्या याच्यात ताण देणार आहे. झाड कन्फ्युजन मध्ये जाते. झाडामधील अन्न घटकाचं असंतुलन निर्माण होतंय. झाडाच्या वाढीसाठी लिंबूवर्गीय फळपिकांना वर्षातून 3 वेळा नवीन पालवी येते. आणि नवीन पालवी आल्यानंतर आपल्याला 3 वेळेस वर्षातून खताचं व्यवस्थापन करायला पाहिजे. किती शेतकरी 3 वेळेस खत देतात? हातवर करा बरं. बघा एकही हातवर. आपण मात्र सकाळी जेवण करून नाश्ता आणतो, परात भरून पोहे आणले ती बघा आम्ही. पुन्हा आता काय साहेबांनी काय जेवणाची सोय केली, साहेब आहे ते जेवण काय पुन्हा आता आणणार, पुन्हा संध्याकाळी गेले घरात टाकून घरी जोडणार. पुन्हा कशासाठी 3 वेळ जेवतो आपण? कशासाठी जेवतो? पुन्हा लोणचं लागतंय, पापड लागतंय, कांदा लागतो, लिंबू लागतोय, 2 भाज्या पाहिजे, ताकही लागतंय, दही लागतंय, पोळ्या लागताय, भात लागतंय, वरण लागतंय. हे सगळं जर ताटात असलं तर ठीक. रोजच बटाट्याची भाजी खाल्ली तुम्ही 1 महिना तर काय होईल? तुम्हाला रोज बायकोनी 1 महिना बटाट्याची भाजी दिली खायला, काय होईल? काय होईल का? कर बाबा, भांडण होतील घरात.
होतील ना रगड साहेब? दुसरी बायको करायचा विचार करून असतात का पाटील माणूस? म्हणजे जसं शरीराला चांगल्या वाढीसाठी, रोगांना प्रतिकार करण्यासाठी सकस आणि चौरस आहाराची गरज असते, त्याचप्रमाणे कुठल्याही फळपिकाला रोगाला प्रतिकार करण्यासाठी, आबजींचं संतुलन निर्माण होण्यासाठी, कर्बनत्र संतुलित राहण्यासाठी अन्नद्रव्याची गरज लागते. आपण काय करतो, आमच्याकडे काय की मोसंबी जर पालवीस खाली नवीन फुटीवर गेली लोक त्याला खतच देत नाही. ज्यावेळेस झाड फुलं काढेल तरच लोक खत देतात दगड साहेब, बरोबर आहे का? पालवीवर झाड गेलं कुणीच खत देत नाही. अरे बाबा, त्या झाडाच्या वाढीची अवस्था असते, वाढीला खत लागतात. त्या झाडाचं श्वसन चालतं, त्याला खत लागतात. त्या झाडामध्ये प्रकाश संश्लेषण लागतं, त्याला खत लागतात. त्या झाडांना मुळांना अब्सॉर्प्शन करावं लागतं, मुळांचं कार्य करावं लागतं, त्याला खत लागतात. लोक बार फुटल्यावरच खत देतात आमच्या भागात, तुम्ही नाही देत असं बघा. मग मला सांगा, त्या झाडाचा कोंडमारा होतो, त्याला खायला कमी मिळतं, त्याची उपासमार होते, जमिनीमधून अन्नद्रव्य मिळत नाही, झाडाची वाढ चांगली होत नाही. वाढ चांगली न झाल्यामुळे कुठल्या तरी मूलद्रव्याची कमतरता निर्माण होते. नत्र कमी झाल्यानंतर झाडाची पानं पिवळी पडतात. युरिया काही मॉलिब्डेनम किंवा झिंक मारल्याने त्या झाडाच्या पानावर ठिपके पडतात. नंतर काही हळूहळू ते पानं वागतात, पानांचा आकार अनिवन होतो, पानाची साईज छोटी पडते. पानं छोटे पडल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित होत नाही. प्रकाश संश्लेषण क्रिया कमी झाल्यामुळे झाडामध्ये अन्नद्रव्य कमी निर्माण होतं. अशा झाडामध्ये कुठलाही बहार किंवा प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी तुमच्या बागेतून बसला तरी देखील लिंबूला फळ जास्त येणार नाही. म्हणून ब्रह्मदेवाऐवजी मला बसवा तिथून, त्याच्या बरोबर ये इतना करना पड़ता है तो फिर आपने को पैसा मिळेल. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही लिंबू पिकामध्ये गेलं पाहिजे. पाणी देत असताना काय होतं की बऱ्याच वेळेस आपण भरपूर पाणी देतो लिंबाच्या बागेला. जास्त पाणी दिल्यामुळे काय होतं मित्रांनो की लिंबांच्या मुळांच्या परिसरामध्ये मुळांना अन्नद्रव्य आणि श्वसन करण्यासाठी 5% प्राणवायू लागतो. 5% मुळांजवळ प्राणवायू पाहिजे. तुम्ही पाणी सतत दिलं, सतत मुळ्या जर ओल्या असतील तर त्या ठिकाणी मुळांची दमकोंडी होते. मुळांची दमकोंडी झाल्यामुळे काय होतं मॅडम की ती मुळं कार्यक्षम राहत नाही. मूळदीपक कार्यक्षम नसल्यामुळे काय होतं की झाडाला अन्नद्रव्याचा पुरवठा मुळांकडून खोडाद्वारे फळांना मिळत नाही. प्रत्येक फळाला जर अन्नद्रव्यच मिळालं नाही, फळांचं आकारमान कमी राहतं आणि अशा झाडावर ए ग्रेडची ती 3.5 ते 4.5 mm डायमीटर आहे, अशी फळं कमी मिळतात. पर्यायानं तुम्हाला लिंबू पासून पैसा कमी मिळतो. कळतंय ना? म्हणून लिंबूच्या परिसरामध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी त्या ठिकाणी प्राणवायू 5% पेक्षा जास्त असला पाहिजे. लिंबू पिकाला पाणी देताना कधी वापसा स्थितीमध्येच पाणी दिलं पाहिजे. आपल्याकडे काय होतं की विहिरीमध्ये हिस्से असतात, काकाचं वेगळं याचं वेगळं. आपले असले 4 दिवस की आपण फुल भरतो, ते नदीत जाते पाणी आमच्या गावाला. लिंबू वर्गीय पिकं ही अति पाण्याला संवेदनशील आहेत. लिंबू पिकाच्या आयुष्यामध्ये त्याला कधीही खोडाला पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नका. लिंबू पिकाला वर्षातून 3 वेळेस बोर्डो पेस्ट लावा. बोर्डो पेस्ट लावताना कोणी त्यात अंडे टाकताय, कोणी काय थोडीशी डाळ टाकताय, कोणी गेरू टाकताय. त्याच्यामुळे बोर्डो मिश्रणाची तीव्रता कमी होते. म्हणून लिंबू वर्गीय फळबागांना जर तुम्हाला हस्तभार धरायचा असेल तर तुम्हाला बागेला पाणी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सोडावं लागतं. आता सप्टेंबर मध्ये तर आपल्याकडे पाऊस येतो, ऑक्टोबर मध्येही पाऊस येतो. म्हणजे पावसाची अनियमितता आहे आपल्याकडे. असं फिक्स नाही किंवा
जून ते सप्टेंबरच पाऊस येईल असं नाही. कधी आला तर धोधोही पडतो, कधी कधी पाऊसच येत नाही. याच्यामुळे काय होतं मित्रांनो की लिंबूच्या बागेला अपेक्षित ताण बसत नाही. जर तुम्हाला अष्टबार घ्यायचा असेल तर तुम्ही मृगबाराला थर्ड मारला पाहिजे. थर्ड मारला पाहिजे म्हणजे काय, मृगबार तुम्ही घेऊच नका. तो घ्यायचा नसेल तर काय करायचं, जीए नावाचं संजीवक असतं. संजीवक बहार घेण्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. मग जीए 5 ग्रॅम 100 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर तुम्ही फवारणी केली तर मृगबाराची फुलं येत नाहीत. किंवा तुम्ही जून जुलैचा डोस देताना, खताचं व्यवस्थापन करताना थोडा युरिया जास्त जर दिला साहेब तर झाडं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ मध्ये जास्त पानं काढतात, फक्त फुलाकडे जात नाही. युरियामुळे तुम्हाला युरियाचं कार्य माहिती आहे. झाडाला जर हिरवगार करायचं असेल, पानं जास्त यायची असेल, त्याची वाढ करायची असेल तर युरिया द्यावा लागतो. जास्त युरिया दिला की आपोआप तुमचा मृगबहार येणार नाही. मृगबहार आला नाही की बरोबर ऑक्सिजन, कार्बन, नत्र याचं संतुलन झाडामध्ये हळूहळू निर्माण होऊन सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तुम्हाला हमखास अष्टबार घेता येतो. आणि जर तुम्ही मागच्या वारात खूप कमी फळं घेतली, आपोआप पुढच्या वारात चांगली फळं येतात. केशर आंब्याचं उदाहरण घ्या ना. आमच्याकडे केशर आंबा गुणवत्ता केंद्र होतं, त्याच्यामध्ये मी बरेच 14-15 वर्ष काम केलं. काही शेतकरी म्हणतात साहेब यावर्षी आंबा येतो, पुढच्या वर्षी येत नाही. आम्ही काय करतो की त्या झाडावर 4 क्विंटल माल ठेवायच्या ऐवजी 1.5 क्विंटल ठेवतो. 1.5 क्विंटल ठेवल्यामुळे साईजही चांगली मिळते, 4 क्विंटलचे पैसे मिळतात. 200 रुपये किलो शिवाय आंबा विकत नाही आम्ही. कमी फळं जर तुम्ही मागच्या हंगामात ठेवली की पुढच्या वर्षी आपोआप फळं येतात. पण आपल्याकडे काय की भरपूर माल आला की ते पूर्णच घेतो आपण, त्याला पैसा कमी मिळतो. छोटे आंबे जर तुम्ही बाजारात घेऊन गेले तर 40 रुपये किलो नाही केशर मिळतो. 450 ग्रॅमच्या पुढचं फळ घेतलं तर 150-200 रुपये किलोचाही केशर मार्केटमध्ये असतो. म्हणून जून महिन्याचा बहार तुम्हाला टाळायचा असेल तर तुम्ही जून मध्ये पाऊस पडल्यानंतर जर तुम्हाला अष्टबार घ्यायचा असेल 5 ग्रॅम जीए या संजीवकाची 100 लिटर पाणी घेऊन फवारणी करा. आता ही फवारणी केली, पुढची आता याच्यामध्ये काय करायचं आपण की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. मग सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल तर याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सायकोसिल, याला लिओसिन म्हणतात, याला क्लोरोमॅक क्लोराईड म्हणतात, याला CCC या नावाने संबोधलं जातं. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही याची 100 ppm चा स्प्रे घेतला पाहिजे. हे काय करतं की हे वाढ रोधक आहे. वाढ रोधक, झाडाला वाढ होऊ देत नाही परंतु फुलोरा आणण्यासाठी हे मदत करणारी संजीवक आहे. तुम्ही कल्टारचं नाव ऐकलंय का? कल्टार सुद्धा काय मित्रांनो, हे सुद्धा वाढ रोधक. केशर आंब्याला जर दिलं ना तर 1 महिना अगोदर फुलोरा आणतं झाडांना. बघा हे वाढ रोधक आहे. हे जर तुम्ही झाडाला दिलं झाडाची वाढ थांबवतं आणि वाढ थांबवल्यानंतर त्या झाडाला लवकर फुलोरा आणण्यासाठी, त्याला आम्ही रिप्रोडक्टिव्ह फेज म्हणतो, लवकर फुलं आणण्यासाठी कल्टार मदत करते. मग हे कल्टार द्यायचं केव्हा? जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर संपला, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही जर झाडाला कल्टाची मात्रा दिली, मृगबार घेतला नाही, मृगबारामध्ये युरियाचा डोस थोडासा वाढवून दिला, झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते. झाडाला फक्त पानोळा येतो जून जुलै, फळधारणा होत नाही
आणि जून जुलैमध्ये मृगबाराची फळधारणा न झाल्यामुळे झाडामध्ये कर्बनत्र आणि ऑक्सिजनचं संतुलन निर्माण होतं आणि तुम्हाला कंटार दिल्यानंतर झाडाची वाढ थांबवून त्या झाडाला लवकर फुलोरा आणण्यासाठी वाढ निरोधक अतिशय महत्वाची भूमिका बहार व्यवस्थापनामध्ये बजावत असतात. दीपक मला पाणी द्या. टाळ्या वाजवली ना अजून कुणी? संपू का? ओके 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 2-3 लोक आहे. थांबतो. टाळ्या वाजवा. तुमचे म्हणजे महत्वाचे तुमच्या मनातले प्रश्न विचारा सरांना, म्हणजे ते जे काय सगळे प्रश्न सगळे विचारूनच जा तुम्ही आज घरी. आणि काही काळजी करू नका. आपण लिंबाचा हस्तभार चांगला घेऊ. चांगले पैसे तुम्हाला मिळतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. अजून मला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनचं भरपूर राहिलं अजून. असं करून यांचं झाल्यावर जर यांना इंटरेस्ट असला तर मग आपण पुढचं घेऊ का होता. आता पाणी पिऊन चालू आहे कार्यक्रम, तर हरकत नाही मित्रांनो. मग कल्टार देताना सुद्धा कल्टार किती द्यायचं हाही प्रश्न तुमच्या डोक्यात निर्माण झाला असेल ना. कल्टार देत असताना झाडाचा पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण मीटर मध्ये घेर मोजून घ्यायचा. कल्टार त्याचा वाढ निरोधक आहे. 1 महिना अगोदर फुलोरा आणतंय. मग पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण व्यास मोजल्यानंतर जर सरासरी 4 मीटर जर आला असेल तर प्रति घनमीटरला 3 ml कल्टार म्हणजे 4×12 ml कल्टार घ्या. 10 लिटर पाण्यात टाका. त्या झाडाच्या बाजूला पारीनं खड्डे करा. त्या खड्ड्यात 1-1 मक्का कल्टार होता आणि ते खड्डे मातीनं बंद करा. हमखास तुमचा या वाढ निरोधकाच्या वापरामुळे हस्तभाराचं नियोजन करण्यास मदत मिळते. अशा पद्धतीने जर तुम्ही लिंबू बागांचे व्यवस्थापन मित्रांनो केलं तर निश्चितच आपल्याला चांगलं लिंबूचं उत्पादन मिळू शकतं. आणि याच्यामध्ये काय होतं की चांगलं उत्पादन मिळाल्यामुळे तुम्हाला चांगला भाव देखील मिळतो. आणि मार्च एप्रिल मे 3 महिने लिंबाला प्रचंड मागणी असल्यामुळे या 3 महिन्याच्या काळामध्ये अधिकचा दर देखील बाजारपेठेमध्ये आपल्याला मिळतो. परमेश्वर तुमच्या हस्तभारांना चांगलं यश देवो. संयोजकांनी सुद्धा मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपण देखील टाळ्या न वाजवता ऐकून घेतलं. मी आपल्या ऋणामध्ये राहू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.